श्री नवनाथ कथासार अध्याय पहिला। तर श्रोते हो, आपल्याला माहितीच आहे की श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये बरेच जण या नवनाथ कथासार भक्तिसार ग्रंथाचे वाचन करत असतात, श्रवण करत असतात। तर त्या निमित्तानेच आपण या संपूर्ण श्रावण महिन्यात नवनाथ कथासार या ग्रंथाचे आपण अगदी कथा स्वरूपात वाचन करणार आहोत। तर मला पूर्ण खात्री आहे की आपण या अध्यायाचे ग्रंथाचे नवनाथ भक्तिसार जो ग्रंथ आहे याचे 39 अध्याय आहेत, ते संपूर्ण ऐकताल, जेणेकरून मला देखील एक प्रोत्साहन मिळेल। व्हिडिओ जर आवडला समजला तर शेवटी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्याला सर्व व्हिडिओ सर्वात आधी ऐकायला मिळतील। आणि या आपण जे अध्याय आहेत 40 यामध्ये मी तुम्हाला अगदी सविस्तर कथा स्वरूपात सर्व व्यवस्थितरित्या समजावून देखील सांगणार आहे। जर आपले काही प्रश्न असतील तर ते देखील आपण मला कमेंट्समध्ये विचारू शकता। माझा मोबाईल नंबर देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये देईल, तो आपण नोट करून मला काही प्रश्न असतील तर ते देखील विचारू शकता। तर आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय पहिला पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की नवनाथांची जी अवतारपूर्वची जी कथा आहे, कशा प्रकारे नवनाथांनी या धर्तीवर अवतार घ्यायचे ठरवले त्याविषयीची आपण कथा पाहणार आहोत। तसेच मच्छिंद्रनाथांचा जन्म जो या भक्तिसार ग्रंथाचा जो मूळ आहे, त्याचं जे मूळ आहे हे मच्छिंद्रनाथांचा जन्म कशा प्रकारे झाला आहे, त्यांचे बालपण आणि ते कशा प्रकारे तपश्चर्येला लागले याविषयीची सविस्तर कथा आपण या नवनाथ कथासारच्या या अध्याय पहिल्यामध्ये पाहणार आहोत। तर सुरुवात करूयात। श्री गणेशाय नमः। फार प्राचीन काळी द्वापार युगाचा कालावधी संपून कलियुगाला प्रारंभ झाला होता। कलियुगात लोकांच्या उद्धारासाठी भक्ती हेच साधन उत्तम आहे हे जाणून भक्तीचे महात्म्य वाढवण्याच्या हेतूने भगवान श्रीकृष्णांनी काही नियोजन केले। ते प्रकार करण्यासाठी द्वारकेमध्ये त्यांनी एका विशेष सभेचे आयोजन केले। त्या महत्त्वाच्या यदुसभेत यादवांकडील श्रेष्ठ ज्येष्ठ मान्यवर निमंत्रित उपस्थित होते। बैठकीच्या त्या मुख्य सभामंडपात मध्यभागी एका रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण बसले होते। शेजारी उद्धवाचे आसन होते। सभेला सुरुवात होताच निमंत्रित केलेले नवनारायण कवी हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, चमस, दुर्मिल व करभंजन यांचे तेथे आगमन झाले। पहा श्रोते हो, नवनारायण जे आहेत त्यांनी अवतार घेतलेले आहेत नवनाथांचे। तर हे नवनारायण यांची नेमकी नावे काय, तर कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, चमस, दुर्बिल आणि करभंजन हे नवनारायण आहेत आणि यांनीच नवनारायणांनी नवनाथांचे अवतार घेतलेले आहेत। त्यांना पाहता क्षणीच भगवान श्रीकृष्णांनी सुवर्ण सिंहासनावरून उठून समोर जाऊन त्यांना अतिगौरवपूर्वक आलिंगन दिले। त्यांना बसण्यासाठी स्वतःच्या सिंहासनास शेजारी आसन व्यवस्था केली। त्यांचे कुशल विचारले, पूजन केले। याप्रमाणे सर्व प्रारंभिक स्वागतोपचार झाल्यावर नवनारायणांनी आम्हाला का बोलावले असे श्रीकृष्ण भगवानांना विचारले। भगवान कृष्ण म्हणाले की कलियुगाला प्रारंभ झाला आहे। आपण सर्वांनी पृथ्वीवर जाऊन अवतार घेऊन कार्यसिद्धी करायची आहे। भगवंताच्या ह्या योजनेला संमती देऊन नवनारायणांनी कोणी, कोठे, कसे व कोणत्या नावाने पृथ्वीवर प्रकट होऊन कशा प्रकारे कार्य करायचे या संदर्भात विचारले। त्याला उत्तर देत देव म्हणाले की हे विभो, तुम्ही सर्वांनी नवनाथांच्या रूपाने अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करायचा आहे। लोकांना दीक्षा देऊन सन्मार्गाची शिकवण उपदेश करायचा आहे। कवी नारायणांनी मच्छिंद्रनाथ होऊन कार्य करायचे आहे। हरिनारायणांनी त्यांचा शिष्य गोरक्षनाथ व्हायचे आहे। अंतरिक्षाने जालिंदर तर प्रबुद्धाने त्यांचा शिष्य कानिपनाथ व्हायचे आहे। याप्रमाणे पिप्पलायन यांनी चरपटी, अविर्होत्राने वटसिद्ध नागनाथ, दुर्मिलने भर्तरी, चमसने रेवन व करभंजनाने गहिनीनाथ नावाने प्रकट व्हायचे आहे। पाचरोतेव नवनारायणांनी कोणत्या नारायणाने कोणता अवतार घ्यायचा याचा इथेच अगदी स्पष्ट उल्लेख झालेला आहे। तसेच तुमच्याप्रमाणे इतर ऋषी, देव व भक्तश्रेष्ठ ही अवतार घेऊन तुमच्या कार्याला हातभार लावणार आहेत। तर वाल्मिकी हे तुलसीदास, शुकमुनी हे कबीर, व्यास जयदेव, उद्धव नामदेव, जांबुवंत नरहरी, बलराम हे पुंडलिक, हनुमंत हे रामदास, कुब्जा जनाबाई, भगवान शंकर हे स्वतः निवृत्तीनाथ, ब्रह्मदेव म्हणजे सोपान, आदिमाया मुक्ताबाई आणि मी स्वतः ज्ञानेश्वर या प्रकारे
प्रकट होऊन कार्य करणार आहे. आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे. पहा श्रोते हो, ह्या सर्वाचा उद्देश काय आहे? नवनाथ आले कशासाठी? तर भक्ती महात्म्य जे आहे ते वाढवायचे आहे. भगवान शंकरांना त्यावेळेस कळले होते की कलियुग सुरू झालेले आहे, आता भक्ती महात्म्य हे कमी होणार आहे. तर त्यासाठीच आता हे जे सर्व काही चाललेली आहे खटपट, ही जी आहे ती कलियुगात भक्ती महात्म्य वाढवायचे आहे, याविषयीचेच बोलणे त्यावेळेस झालेले आहे. भगवंतांचे बोलणे शांतपणे ऐकल्यानंतर नवनारायणांना प्रश्न पडला आहे. त्यांनी विचारले की देवा, परंतु आम्ही कशा प्रकारे प्रकट व्हायचे आहे याविषयी सविस्तर सांगावे. यावर भगवान म्हणाले की याविषयी सविस्तर माहिती यापूर्वीच पराशर ऋषींचा पुत्र व्यासमुनींनी भविष्य पुराणामध्ये दिली आहे. एकदा उपरीचर वसू आकाशमार्गाने जात असताना उर्वशीला पाहून त्यांचे वीर्य स्खलित झाले. त्याचे 3 भाग झाले व ते 3 ठिकाणी पडले. त्यापैकी 2 भाग यमुना प्रवाहातील द्रोणात व 1 भाग पाण्यात पडला. तो पाण्यात जो पडलेला आहे तो भक्ष्य समजून एका माशाने गिळला. कवी नारायणांनी त्या वीर्यात आपला जीवांश समाविष्ट करून मत्स्येच्या पोटातून जन्म घ्यायचा आहे आणि मच्छिंद्रनाथ नावाने प्रकट व्हायचे आहे. वंग देशातील एका ब्राह्मण स्त्रीला पुत्रप्राप्तीसाठी सूर्यमंत्राने भारलेले भस्म मच्छिंद्रनाथ देतील. ते भस्म गोठ्याजवळील गायीच्या शेणाच्या उकिरड्यावर टाकले जाईल. हरिनारायणांनी त्यात संचार करून गोरक्षनाथ नावाने प्रकट व्हायचे आहे. शिवाच्या 3ऱ्या नेत्रातून निघालेल्या प्रलय अग्नीने मदनाला भस्म केले. तोच मदन अग्नीने गिळला आहे. तो तेथे स्थित आहे. जन्मेजयाच्या वंशज बृहद्रथ यज्ञ करतील. त्या यज्ञकुंडात अग्निपोटातील मदनाचा गर्भ टाकेल. त्या गर्भात तत्पूर्वी प्रवेश करून अंतरिक्ष मुनींनी जालिंदर नावाने प्रकट व्हायचे आहे. पूर्वी सरस्वतीला पाहून मोह झालेल्या ब्रह्मदेवाचे स्खलन झाले. त्यातील काही भाग हिमालयातील एका हत्तीच्या कानात तर काही अंश जमिनीवर पडला. त्यावर वाघाचे पाऊल पडले व त्याच्या पायाच्या भागेत ते गेले. त्यापासून अत्रींचा जन्म झाला, परंतु हत्तीच्या कानात पडलेला वीर्यांश अद्याप सुरक्षित आहे. प्रबुद्ध मुनींनी त्यात प्रवेश करून कानिपनाथ नावाने प्रकट व्हायचे आहे. शिवपार्वतीच्या विवाहाच्या प्रसंगी दक्षाच्या महालामध्ये उपस्थित असलेल्या निमंत्रितांमध्ये ब्रह्मदेवही होते. पार्वतीचे सौंदर्य पाहून ब्रह्मदेवांचा वीर्यपात झाला. त्यामुळे लाज वाटून ब्रह्मदेवाने स्वतःच्या पायानेच ते रगडून नामशेष करण्याचा प्रयत्न केला. तो भाग केरात लोटला गेला. तो केर भगीरथीच्या पाण्यात पडला व प्रवाहाबरोबर वाहत जाऊन कुश नावाच्या बेटात अडकला. पिप्पलनायनांनी त्यात संचार करून चरपटी नावाने प्रसिद्ध व्हायचे आहे. फार पूर्वी विधीच्या वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले. त्या वीर्याचा काही अंश विविध ठिकाणी पडला. त्यापासून अद्याप जीवांची निर्मिती व्हायची आहे. त्यातला काही अंश एका सर्पिणीने भक्ष्य समजून गिळला. जन्मेजयाच्या केलेल्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी सर्व सर्पाची आहुती दिली, पण ह्या सर्पिणीच्या पोटात ब्रह्मबीज असल्याने ते जाणून अस्तिक ऋषींनी एका वडाच्या झाडाच्या ढोलीत तिला लपवून ठेवले. 9 महिन्यांनी ढोलीत एक अंडे टाकून ती निघून गेली. अविर्होत्र नारायणांनी त्यात प्रवेश करून वटसिद्ध नागनाथ नावाने प्रकट व्हायचे आहे. सूर्य आकाशात भ्रमण करत असताना उर्वशीला पाहून त्याचे तेज पृथ्वीवर पडले. त्याचे 2 भाग झाले. त्यातील 1 भाग घटात पडला. त्यापासून अगस्तींचा जन्म झाला व दुसरा भाग कौलिक ऋषींच्या अंगणातील भिक्षापात्रात पडला. तो त्यांनी सांभाळून ठेवला. द्रुमिल मुनींनी त्यात प्रवेश करून भर्तरी नावाने प्रकट व्हावे. ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही भाग रेवा नदीच्या काठावर वाळूत अद्याप पडून आहे. चमस नारायणांनी त्यात प्रवेश करून रेवनसिद्ध म्हणून प्रकट व्हावे. गोरक्षनाथ चिखलाचा पुतळा करेल. मंत्रशक्तीने विष्णुवर्यास आवाहन करील. तेव्हा करभाजन नारायणांनी पुतळ्यात प्रवेश करून गहिनी म्हणून प्रकट व्हावे. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी सर्व गोष्टींचे स्फटिकीकरण केले, म्हणजे स्पष्टीकरण केले. त्यामुळे नवनारायणांचे समाधान झाले. श्रीकृष्णाच्या मुखातून झालेल्या भविष्यातील कर्मकथन ऐकून त्यांनी आनंदाने भगवंताला नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला आणि मद्रांचल पर्वतावर ते गेले. तेथे शुक्राचार्याच्या समाधीजवळ निबिड गुहामध्ये योग समाधी लावून आपापल्या जन्मवेळेची प्रतीक्षा करू लागले. काही काळानंतर ठरल्याप्रमाणे शुक्राचार्यांसह आपल्या कार्यासाठी प्रकट झाले. त्यांचीच लीला या ग्रंथात सविस्तर दिलेली आहे. तर भगवान शंकरांचा आता पार्वतीस काय उपदेश आहे? एके दिवशी कैलास पर्वतावर श्री भगवान शंकर व पार्वती सुखात बसले असताना पार्वतीने शंकर ध्यानातून उठल्यावर त्यांची पूजा करून त्यांना विचारले की स्वामी, आपण नित्यनेमाने जे ध्यान
जपाची उपासना करता त्या मंत्राची मला दीक्षा देऊन माझ्यावर अनुग्रह करा. शंकरांनी ही विनंती मान्य केली, परंतु या कामासाठी शुद्ध निवांत जागा पाहिजे म्हणून दोघे नंदीवर बसून यमुना तीरावर आले. तेथे शंकरांनी पार्वतीला एका विशाल वृक्षाच्या गर्द सावलीत बसून अद्वैताचा बोध करून संजीवनी मंत्राचा उपदेश केला. त्यामुळे पार्वतीच्या अंतःकरणातील तळमळ नाहीशी होऊन तिला पूर्ण सुखाचा प्रत्यय आला. तिने कृतार्थ भावाने भगवान शंकरांना वंदन केले. तेव्हा शंकरांनी विचारले, मी दिलेला उपदेश तुला समजला का आणि काय समजले ते सांग. पार्वती काही बोलणार तोच यमुना जळातून आवाज आला, तू आणि मी असा दुजा भाऊ राहिला नाही. या सर्व सृष्टीमध्ये एक मात्र सनातन तत्व व्यापून उरले आहे. नाव, रूप, गंध, रंग यांनी विविधता अनुभवास आली तरी विविध अलंकाराच्या ठाई एकच असणाऱ्या सोन्याप्रमाणे एकच ब्रह्म आहे. हे ऐकून शिवपार्वतीला नवल वाटले. परंतु शंकरांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की आपल्या अवताराची वेळ आली आहे. हे जाणून कवी नारायणांनी यमुना नदीतील मत्सीने जे ब्रह्मतेज गिळले होते त्या वीर्यात जीवरूपाने प्रवेश करून गर्भवास स्वीकारला व तो गर्भ तिच्या पोटात वाढला आहे. हा मत्सीच्या पोटातील कवी नारायणांचाच आवाज आहे. शंकर म्हणाले, हे कवी नारायण, मी आज पार्वतीस केलेला उपदेश भाग्याने तुम्हाला प्राप्त झाला आहे. याचे नित्य स्मरण ठेवून बद्रिकाश्रमात या. तेथे मी तुम्हाला दत्तात्रेयांकडून उपदेश करून दर्शन देईल. असे बोलून शंकर पार्वतीसह कैलासावर निघून गेले. तर श्रोते, आपण आता या पहिल्या जो अध्याय आहे त्यातील मच्छिंद्रनाथांचा जन्म, त्यांचे बालपण आणि त्यांची तपश्चर्या कशा प्रकारे सुरू झाली याविषयीचा थोडासा जो कथा स्वरूप आहे ते वाचूया. मच्छिंद्रनाथ मत्स्यीच्या पोटात श्रीशंकरांनी केलेल्या उपदेशाचे चिंतन मनन पठन करत होते. अशा रीतीने योग्य कालावधी येताच ते अंडे यमुना तीरावरील वाळूत टाकून मत्सी पाण्यात निघून गेली. काही दिवसांनी भक्ष्याच्या शोधासाठी तेथे बगड्यांचा थवा आला व त्यांनी भक्ष्य समजून ते अंडे चोचीने फोडले. त्यात एक तेजस्वी मानवी बालक होते. सूर्याच्या प्रखर उन्हाच्या चटक्यांनी हैराण होऊन ते रडू लागले. त्याच्या रडण्याच्या आवाजामुळे घाबरून बगळे उडून गेले. काही वेळात कामिक नावाचा कोळी मासे पकडण्यासाठी तेथे आला असता त्याने ते बालक पाहिले. याला घरी घेऊन जावे की एकट्यालाच इथे सोडावे अशी मनाची द्विधावस्था त्याची झाली. त्याला सोडून जाणारे कोणी दिसते का हे तो शोधक दृष्टीने आजूबाजूला बघू लागला. एकट्याला सोडून जाण्यात त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे कामिक संभ्रमित होता तोच आकाशवाणी ऐकू आली. हे कामिका, हे दिव्य बालक कवी नारायण असून लोककल्याणासाठी मत्स्यीच्या पोटातून प्रकट झाले आहे. याला तू घरी घेऊन जा आणि त्याचा नीट सांभाळ कर. त्याचे नाव मच्छिंद्रनाथ ठेव. याबद्दल शंका घेऊ नकोस. हे ऐकून कामिक कोळ्याला आनंद झाला. त्याने त्या बालकाला चटकन उचलून छातीशी प्रेमाने धरले. घरी नेले, बायकोच्या स्वाधीन केले. तिला यमुनाकाठी घडलेली सर्व हकीकत सांगितली व म्हणाला, हे बालक आपल्याला सर्वश्रेष्ठ ईश्वराने दिले आहे. त्याचे संगोपन मनपूर्वक कर. मातृसुलभ वात्सल्याने तिला प्रेमपाना फुटला. तिने त्या नवजात बालकाला स्तनपान करविले. त्याचे कौतुकाने त्याला नऊ मावखू घातले आणि पाळण्यात झोपवले. दोघेही पतीपत्नी त्याला मच्छिंद्र नावाने हाक मारू लागले. त्यांना उभयंतांनाही मूलबाळ नव्हते. मच्छिंद्रनाथांच्या लाभामुळे ही उणीव नाहीशी झाली. अत्यंत प्रेमाने, कौतुकाने, काळजीपूर्वक मच्छिंद्रनाथांचे लालन पालन होऊ लागले. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ 5 वर्षाचे झाले. एके दिवशी कामिकाने नदीवर जाताना मच्छिंद्रनाथांना बरोबर घेतले. त्याला काठावर बसवले. मी मासे पकडतो, तू वाळूत फेक. वाळूत फेकतो मासे पकडून आणि तू फेकलेले मासे वाळूतून उचल आणि टोपलीत भर, असे सांगून ते नदीच्या प्रवाहात जाळे घेऊन शिरले. जाळ्यात पडलेले मासे काठावर आणून टाकू लागले. त्या माशांची वाळूत टाकल्यावर होणारी तडफड पाहून मच्छिंद्रनाथांचे हृदय कळवळले. त्याला तो आपल्या मातेच्या कुळाचा संहार बघवेना. त्यामुळे आपला पिता काय म्हणेल याचा विचार न करता तडफडणाऱ्या माशांना पुन्हा यमुना जळात सोडण्यास सुरुवात केली. कामिकाने हे पाहिले. त्याला अतिशय राग आला. रागाच्या भरात त्याने मच्छिंद्रनाथांच्या थोबाडीत दिली व म्हणाला, कार्ट्या, मी एवढ्या कष्टाने मासे पकडतो आणि तू पाण्यात टाकून देतो. असे केल्यावर काय खाशील? आपल्याला भीक मागावी लागेल. पुन्हा असे न करण्याची बजावून मारपीट करून कामिक पुन्हा पाण्याच्या प्रवाहात मासे पकडण्यासाठी गेला. या प्रसंगामुळे मच्छिंद्रनाथ खूप दुःखवले, अस्वस्थ झाले. दुसऱ्याला मारून खाण्यापेक्षा भिक्षा मागून खाणे केव्हाही चांगले. आता तेच करायचे. आता इथे राहायचे नाही असा निश्चय करून तो आपल्या धर्मपित्याची म्हणजेच कामिकाची नजर चुकून पळत सुटला. फिरत फिरत तो बद्रिकाश्रमात गेला. तेथील रमणीय परिसर पाहून तपश्चर्येसाठी हे स्थान योग्य आहे असा विचार करून त्या शांत निर्मनुष्य तपोभूमीत शारीरिक पीडा सहन करून 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. तपश्चर्येच्या क्लेशामुळे त्यांचा देह क्षीण, अस्थिपंजर आणि काष्ठवत झाला.
बद्रिकाश्रमात घोर वनात मच्छिनाथांची खडतर तपश्चर्या चालू असताना एके दिवशी दत्तात्रय तेथे आले. त्यांनी बद्रीनाथांच्या शिवालयात जाऊन भगवान शंकरांची स्तुती केली. त्या क्षणी भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी दत्तप्रभूंना आनंदभराने आलिंगन दिले, आदर सत्कार केला, क्षेमकुशल विचारले. दत्तात्रेयांनी शंकरांची विचारपूस केली. दत्तात्रेयांनी बद्रिकाश्रमातील रमणीय वनप्रदेश पाहण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा भगवान शंकर त्यांना घेऊन निघाले. मणिकर्णिकेच्या प्रवाहाची दिशा धरून ते दोघे पुढे निघाले. श्रोतेहो, आता दत्तात्रेयांची, भगवान शंकरांची आणि मच्छिंद्रनाथांची कशी गाठभेट होते याविषयीचा जो अध्याय आहे, ती आपण सर्व जी कथा आहे ती नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 2मध्ये पाहणार आहोत. या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की या अध्यायाच्या नित्य श्रवणाने, पठनाने संबंध बाधा नाहीशी होते. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका. या श्रावण महिन्याच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. भगवान शंकरांची आणि नवनाथांची आपल्यावर असीम कृपा हो, हीच भगवान शंकरांच्या आणि नवनाथांच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला थांबवत आहे. अलख निरंजन आदेश.